जय हिंद मित्रांनो. आजचा विषय आहे मुलाबालांचे होते. प्रत्येकाला वाटतात की आपली मुलं शिकावीत, काहीतरी नोकरी करावी, मोठं व्हावं. पण ती कशी होऊ शकतात सांगा. जर तुम्ही कधी त्याला बॅकिंगच दिलं नाही, एखादी गाडी असते रिमोट कंट्रोलची, बघितलं असतं, अरे पण त्या सेल नसेल तर ते चालेल का? नाही ना. त्याच प्रकारे मुलांच्या बाबतीत बी आहे. आईबाप म्हणजे त्यांची सेल आहे, ती बॅटरी आहे, त्याच्यानुसार ते चालते. फक्त स्टेअरिंगवर त्यांनी हात ठेवायचे आणि कसं फिरवायचे त्यांनी ठरवायचं. कुठला घेर कधी टाकायचा, कधी फॉरवर्ड गेला पाहिजे, कधी पहिला झाला पाहिजे, कधी दुसरा, कधी पाचवा आणि कधी रिवर्स, हे देखील महत्त्वाचं आहे. तेवढंच. आणि तुम्ही जर जास्त खाजगी शाळेमध्ये जास्त डोनेशन असलेल्या शाळेमध्ये जर तुम्ही मुलं टाकत असाल शिकण्यासाठी, तर तुमचा गैरसमज आहे. की तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यापासून जर तुमची मुलं मोठी चांगली घडतील, चांगली बनतील, तर नाही. आणि खास तौर पे त्यांच्या मार्क कार्डवर बघून त्यांची पर्सनॅलिटी ठरवू नका, त्यांची योग्यता ठरवू नका. काही सांगता येत नाही, कुणाचं नशीब कधी चमकेल काय सांगता येत नाही. काही आणि त्यांच्या टक्केवारीनुसार त्यांना बोलू नका. अरे कुणाला 90% असतील, कुणाला 95% असतील, कुणाला 80 असतील, कुणाला 60 असतील, कुणाला 45 असतील. पण 45%वर जर भरती झाला तर त्या 90%ला मागं सरतं. हे तेवढंच खरं आहे. त्यासाठी कुणाची किस्मत कधी चमकल ह्याचा काही भरोसा नाही, काही भरोसा नाही. कुणाला जास्त टक्केवर ती मुलाला भेटली म्हणून ती भांबावून जाऊ नका, आणि कुणाला कमी भेटली म्हणून ते दुःख म्हणू नका. हा आमचा मुलगा दिसतोय का, हा 8वीला किती टक्के पडली माहीत आहे का? 65. पण आम्ही खुश आहे, 65% त्याला खुश आहे. कारण आम्ही आमच्या मुलाला अमेरिकेत हेच नाही पाठवणार आहे. तो आमच्या भारतातच राहायला पाहिजे, आमच्या बरोबरच राहायला पाहिजे. दररोज संध्याकाळी सकाळी आम्हाला जेवण खाणं पिणं सगळं झालं पाहिजे. त्यांच्याकडून फक्त एकच अपेक्षा, नोकरी करा, केली तर डिफेन्सची करा. डिफेन्समध्येही आर्मी, नेव्ही, एअरफोर्सची करा. करण्याचं कारण काय? 4 वर्षाची नोकरी आहे, फिजिकल फिटनेस राहील, अनुशासन म्हणजे डिसिप्लिन येईल, आणि त्याला जगण्याचा योग्य मार्ग भेटेल. बाकी दुसरी नोकरी करणार नाही माझा मुलगा, नाही करणार. सिव्हिलमध्ये दुसरी नोकरी नाही, काही करेल. बिझनेसच्या नावाखाली तो वडापाव का बनवना, पण तो व्यवसायच करेल. मी 15,000 आणि 10,000 आणि 12,000वर माझं पूर्ण कामाला नाही लावणार. त्याची मेहनत दुसऱ्यासाठी नाही देणार. मी इंजिनियर, डॉक्टर, वकील बनवायच्या चक्कर मी नाही राहणार. हां, त्याच्या बुद्धीनं बनला चांगली गोष्ट आहे, पण स्वतःचा व्यवसाय करेल. काय बी करून द्या, जी त्याला वाटेल ती योग्य. हॉटेल उद्योजक बना, या माझी CCTV कॅमेरेची कंपनी SS सिक्युरिविजन LLPमध्ये काम करून द्या. पहिलं 5 वर्ष काम करेल, त्यानंतर त्या अनुभवानुसार तो पुढं चालत राहील. नाही तर माझा व्यवसाय नाही त्याला आवडला, ते स्वतःचा व्यवसाय चालू करून द्या. जी पण काय ती असं आहे. त्यामुळं प्रेशर टाकू नका मुलावर की 80% पाहिजे, 90% पाहिजे. शिक्षण असणं फार महत्त्वाचं आहे, पण प्रेशर नको आहे. आणि त्यांनाही कळलं पाहिजे, जर आपले आईवडील जर आपले एवढे पैसे खर्च करतात तर आपण त्या शिक्षणाचं घेतलं पाहिजे. शिक्षण घेतलं पाहिजे, चांगली मार्क भेटली पाहिजे. पण मार्कावर पोरांचं भवितव्य ठरवू नका, हेच मला सांगणं आहे. आता हे झालं एक उदाहरण. आता दुसरं उदाहरण हे आमच्या मुलीचं. आता
ही आमची मुलगी, हिला तिसरीला 97% पडली. 97. 100ला 3%च कमी. कधीही माझा यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघत जा, तुम्हाला कळेल हिचं टॅलेंट काय आहे. तरी हिचा नंबर नाही आला, आम्हाला त्याचं बी दुःख नाही. कारण हिच्याकडं बोलण्याचंच टॅलेंट आहे, कारण हिच्याकडे डान्स करण्याचंच टॅलेंट आहे, कारण हिच्याकडं सर्व गोष्टीचंच टॅलेंट आहे. त्याच्यावर खुश राहिलं पाहिजे. 65% बी खुश आहे आम्ही, 97% बी खुश आहे आम्ही. तुम्हाला वाटतं की मुलं डॉक्टर बनावीत, तुम्हाला वाटतं की मुलं इंजिनियर बनावीत, म्हणून तुम्ही त्यांच्यावर थोपवू नका. त्यांना काय बनायचे ती बनवू द्या. जर त्यांची इच्छा असेल डॉक्टर बनायची, डॉक्टर बनतील. त्यांना वाटतं की IPS अधिकारी बनायचं, IPS अधिकारी बनवून द्या. त्यांना कलेक्टर बनायचं, कलेक्टर बनवून द्या. जे त्यांच्या इच्छेनुसार जाऊन द्या. तुम्ही कधीही तुमच्या मुलावर कुठलंही काय थोपवू नका. तुम्ही तर काय बनला नाही आणि तुमची इच्छा त्यांच्यावर ठोकताय कशासाठी? माणसानं आपल्या क्वालिटीनुसार राहू असं मला वैयक्तिक वाटतं. मी माझ्या दोन्ही मुलावर कधी प्रेशर नाही टाकत. अभ्यासाबद्दल बोलत राहतो, ती गोष्ट वेगळी आहे. कारण मलाही वाटतं की चांगली मार्क असावीत, पण कमी पडली म्हणून मी जास्त ही करत नाही ना. कारण मला 57% होती. जर 57%वाला आज एका कंपनीचा मालक बनू शकतो, आज 1 लाख पगार सोडून जर घरी येऊ शकतो, तर 57%वाला काय बी करू शकतो. तर माझ्यापेक्षा तर एकाला 97% येते, एकाला 65% येते. हे तेवढंच खरं आहे. ठीक आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला मुलांच्याबद्दल पक्का सांगा. आणि मोरे सरकार HUM चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद. आणि यूट्यूबवर माझा पण चॅनल आहे समृद्धी आणि वर्धन ब्लॉग, त्याला पण तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जय हिंद.